हाय गाईज, आज आपण बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 बघणार आहोत. ठीक आहे, याच्यावरचे प्रश्न बघणार आहोत. याच्यामध्ये जे मी इम्पॉर्टंट आर्टिकल्स वगैरे सांगणार ते तुम्ही सर्व लक्षात ठेवायचे. ठीक आहे, आता सर्वात आधी ह्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन आहे छोटीशी, तुम्ही लक्षात ठेवा. तर हा कायदा जो आहे तो संपूर्ण इंडियाला लागू आहे. ठीक आहे, आणि हा जो कायदा आहे तो लेटेस्ट अपडेटेड कधी आहे? 2019ला. म्हणजे 2019पर्यंत हा जम्मू काश्मीरला लागू नव्हता. 2019पासून हा जम्मू JNKला पण लागू आहे, म्हणून हा ऑल इंडियाला लागू आहे. ठीक आहे, आणि हा जो कायदा आहे तो इंडियात तर लागूच आहे, पण इंडियाच्या बाहेरील जे इंडियन्स आहेत ना, त्यांना सुद्धा हा कायदा लागू आहे. ठीक आहे, तर एवढ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. आणि आणखी एक, हा जो कायदा आहे याच्यामध्ये एकूण म्हणजे हा प्रश्न आपल्याला विचारतात. ठीक आहे, तर टोटल याच्यामध्ये 21 आर्टिकल्स आहेत. किती आहेत? 21. ठीक आहे, बस एवढं इम्पॉर्टंट आहे, एवढं लक्षात ठेवा. आता आपण क्वेश्चन्स बघूया. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 केव्हा अंमलात आला? तर हा केव्हा अंमलात आला? हा 1 नोव्हेंबर 2007 पासून अंमलात आलेला आहे. 1 नोव्हेंबर 2007. लक्षात ठेवा, डेट विचारतात. ठीक आहे, नेक्स्ट. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील आर्टिकल 2 नुसार बालक म्हणजे काय? म्हणजे बालकाची व्याख्या विचारलेली आहे आर्टिकल 2 नुसार. आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की आपण आता कायदे बघणार आहोत. ठीक आहे, म्हणजे आजच्या या लेक्चरपासून आपले कायद्याचे लेक्चर स्टार्ट झाले आहे समजा. तर कायद्यामध्ये जो आर्टिकल 2 असतो, ठीक आहे, जो आर्टिकल 2 असतो म्हणजे कलम 2 असतो, तर त्याच्यामध्ये नेहमी डेफिनेशन्स असतात. ठीक आहे, जर तुम्हाला क्वेश्चन्स विचारला, सपोज एखादा प्रश्न विचारला की आर्टिकल 2 नुसार आर्टिकल 2 मध्ये काय दिलेलं आहे, तर समज तुम्हाला नाही येत आहे, तर तुम्ही मॅक्झिमम आन्सर त्याचं म्हणजे 95% कायद्यांमध्ये जे आर्टिकल 2 असते म्हणजे कलम 2 असते ते डेफिनेशन्सवर असते. ठीक आहे, तर तुम्ही त्याचं उत्तर असं लिहू शकता. पण आता याच्यामध्ये आपल्याला डेफिनेशनच विचारली आहे का डेफिनेशन आर्टिकल 2 नुसार बालक म्हणजे कोण होतो, म्हणजे मेलला आपण म्हणजे जो पुरुष असते त्याला आपण बालक केव्हा म्हणू शकतो? तर केव्हा म्हणू शकतो? आपल्या सर्वांना माहीत आहे की पुरुषांचं वय 21 वर्ष आणि मुलींचं वय 18 वर्ष. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे 21 वर्ष पूर्ण न झालेला व्यक्ती बालक असतो. 21 वर्ष पूर्ण झालेला व्यक्ती बालक नसतो. ठीक आहे, नेक्स्ट. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील आर्टिकल 2 नुसार म्हणजे कलम 2 नुसार बालक म्हणजे काय? तर आता हे महिलांबद्दल विचारले. तुम्हाला आताच सांगितलं की 18 वर्ष पूर्ण न झालेली व्यक्ती म्हणजे बालक महिलांमध्ये. ठीक आहे, आपण पुरुषांमध्ये बघितलं होतं 21 वर्ष पूर्ण न झालेली व्यक्ती. नेक्स्ट. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मध्ये एकूण किती आर्टिकल्स आहेत म्हणजे किती कलमे आहेत? सॉरी, मी आर्टिकल्स बोलते कारण मला आर्टिकल्स जास्त हे झालेलं आहे. कलमे आहेत, तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, तर एकूण 21 कलमे आहेत. ठीक आहे, हे इम्पॉर्टंटच आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल की त्याच्यामध्ये किती आर्टिकल्स आहेत आणि ठीक आहे, नेक्स्ट. आणि त्याची डेट. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील आर्टिकल 9 नुसार बालिकेशी विवाह करणाऱ्या प्रौढ पुरुषास म्हणजे 18 वर्षाच्या वरील तो पुरुष असेल तर कोणती शिक्षा होईल? ठीक आहे, तर कोणती शिक्षा होईल त्याला? ऑप्शन क्रमांक 4, 2 वर्षापर्यंत सक्षम कारावास किंवा मग 1 लाखापर्यंत द्रवदंड. दोन्ही शिक्षा होऊ शकतात त्याला. ठीक आहे, नाही सॉरी, किंवा ह्या दोनपैकी शिक्षा होऊ शकते त्याला. ठीक आहे, आता आपल्याला ह्या आर्टिकलमध्ये म्हणजे हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट, आता ह्याच्यामध्ये जेवढे पण प्रश्न येतील ना तुम्ही स्वतःच बघून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. बालविवाह विधीपूर्वक लावणाऱ्या व्यक्तीस बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील आर्टिकल 10 नुसार खालीलपैकी कोणती शिक्षा होईल? तर त्याला कोणती शिक्षा होईल? 2 वर्षाचा सक्षम कारावास किंवा 1 लाखापर्यंत द्रवदंड. ठीक आहे, नेक्स्ट.
बालविवाह विधीपूर्वक लावण्यास परवानगी देणाऱ्या व्यक्तीस बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील आर्टिकल 11 नुसार खालीलपैकी कोणती शिक्षा होईल? त्याला पण 2 वर्षापर्यंत सक्षम कारावास किंवा 1 लाखापर्यंत द्रवदंड. ठीक आहे, हेच होतं. या कायद्यामध्ये जे शिक्षा आहेत ना ते सर्वांना ऑलमोस्ट सेमच आहे, तर तुम्हाला ते इझी पडेल. म्हणजे आपलं काम जेवढं इझी होईल तेवढं आपल्यासाठी चांगलं जास्त आहे ना, जास्त चांगलं आहे. सॉरी. नेक्स्ट, बालविवाह प्रतिबंध अधिनियम खालील शिक्षापात्र असणारा अपराध दखलपात्र आणि अजामीन पात्र असेल. ठीक आहे. नेक्स्ट, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील रिकामी जागा कलमानुसार बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर ते आर्टिकल कोणतं आहे? आर्टिकल 16 नुसार. तर जे बालविवाह अधिनियम 2006 आहे त्याच्यामध्ये जे अधिकारी लागतील ना आपल्याला, तर त्याची नियुक्ती म्हणजे त्यांची नियुक्ती कोणत्या आर्टिकलनुसार केली जाईल? तर त्यांची नियुक्ती आर्टिकल 16 नुसार केली जाईल. हा आर्टिकल पाठच करावा लागेल तुम्हाला. नेक्स्ट, बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्यांची कर्तव्य ओळखा. ठीक आहे. तर हे जे असे प्रश्न असतात ना तर ते आपण म्हणजे लॉजिकनुसार करू शकतो. आता बालविवाहाच्या प्रश्नासंबंधी समाजामध्ये संवेदनशीलता निर्माण करणे हे करणाऱ्याचं, ठीक आहे, अधिकारी. बालविवाह न करणाऱ्याबाबत समुपदेशन करणे हे पण करणार. बालविवाह करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध प्रभावीपणे खटला चालवण्यासाठी साक्षी पुरावा गोळा करणे हे पण करणार. ठीक आहे. तर वरीलपैकी सर्व याचं उत्तर राहणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हा जो कायदा आहे बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006, तर याच्याबद्दल आपण सर्व प्रश्न घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये मी तुम्हाला जिथे जिथे म्हटलेलं आहे की हा आर्टिकल लक्षात ठेवा, ही डेट लक्षात ठेवा, तर ते लक्षातच ठेवायचं. ठीक आहे. कारण की त्याच्यावर क्वेश्चन्स येणार. दुसरं याच्यामध्ये काही विचारण्यासारखं नसते. आणि ही जे ICDSची ही जी भरती आहे ना ती सरळ सेवेची भरती आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये कसं असते एकदम डिटेलमध्ये ते विचारत नाही. जर तुम्हाला त्याचं बेसिक म्हणजे हे जे कायदे आहे त्याच्याबद्दल बेसिक की इम्पॉर्टंट गोष्टी माहिती असल्या तरी पण तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करता येतील. ठीक आहे. तर या अशा प्रकारे आज आपण हा एक कायदा कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाल. ठीक आहे. थँक्यू.